नगरच्या एलसीबी पथकाने शुक्रवारी पहाटे संगमनेरमधील कत्तलखान्यांवर छापे टाकले. मदिना नगर येथील कत्तलखान्यात सुमारे 3,500 किलो गोमांस सापडले. शिवाय 16 लहान मोठी जिवंत जनावरेही सापडली. 4 जणांवर गुन्हा करण्यात आला. आता कत्तलखान्यावर छापा या बातम्या नगर जिल्ह्यात नवीन नाहीत. गोरक्षक आवाज उठवतात, पोलीस कारवाई करतात, गोरक्षकांवर हल्ले होतात, एखादं आंदोलन होतं, थोडी शांतता झाली की पुन्हा कत्तलखाने सुरू. हे चक्र नगर जिल्ह्यात अविरत सुरू आहे. कितीही पोलीस अधिकारी बदलले तरी हे थांबलेलं नाही. त्यात सर्वात धक्कादायक प्रकार उघडकीस आला तो पाथर्डी तालुक्यातील 30 गावात. 30 गावातील कत्तलखान्यावर 15 दिवसांपूर्वी गोरक्षक व एलसीबीने टाकलेल्या छाप्यात गोमांस सापडलं. पण धक्कादायक बाब म्हणजे तिथं जनावरांच्या चरबीपासून तूप तयार करत असल्याचा आरोप काही गोरक्षकांनी केला. या तुपांच्या डब्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केले. येथील डब्यात खरंच तूप होतं का, ते चरबीपासून तयार केलं होतं का, या दाव्याची सत्यता तपासणं हे काम पोलिसांचं आहे. अहिल्यानगर लाईव्ह 24 ची टीम असा दावा करत नाही, फक्त व्हायरल काय आहे एवढंच सांगताय. पण हे खरं असेल तर सगळं धक्कादायक आहे. नेमकं काय आहे हा आरोप आणि 30 गावात नेमकं काय चाललंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. गेल्या वर्षी ऐन दिवाळीत महाराष्ट्र गोवा बॉर्डरवर गायीच्या चरबीपासून तयार केलेलं तूप सापडलं होतं. गोवा पोलिसांनी म्हापसा या गावातून गायीच्या चरबीपासून बनवलेल्या तुपाचे सुमारे 20 डबे ताब्यात घेतले होते. या छाप्यात 3 संशयितांना अटक केली होती. त्यापूर्वी तेथीलच मडगाव येथेही अशाच गायीच्या चरबीपासून तयार केलेल्या तुपाचे 45 डबे सापडले होते. महाराष्ट्र गोवा बॉर्डरवर असे तूप तयार होत असल्याचा आरोप होता. या तुपांचा वापर मडगाव येथे अनेक उपहारगृहांमध्ये केला जात असल्याची तक्रार होती. तेव्हा एकच खळबळ उडाली होती. गायीचे मांस शिजवून त्यापासून तूप तयार केले जाते व ते वनस्पती तूप म्हणून विकले जाते असा आरोप त्यावेळी गोरक्षकांनी केला होता. गोवा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. याच्या बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. आता अगदी असाच प्रकार पाथर्डी तालुक्यातील 30 गावात सुरू असल्याचा आरोप होतोय. 30 गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेमालूमपणे कत्तलखाने सुरू आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनची या कत्तलखान्यांवर मेहरनजर असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा झाला आहे. मे महिन्यात 29 तारखेला येथील कत्तलखाना चालकांनी भारत लिपारे या गोरक्षकावर जीवघेणा हल्ला केला होता. लिपारे यांना 30 गाव येथील रविवार पेठ परिसरात एका घरात डांबून ठेवले होते. तेथे हातपाय बांधून लिपारे यांना तलवार, बेल्ट, फायटर, लाकडी दांडक्याने मारहाण झाली होती. त्यानंतर 9 जणांवर पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले. त्यानंतर 13 जूनला 30 गाव येथील कत्तलखान्यांविरोधात पाथर्डी जन आक्रोश मोर्चाही निघाला. पाथर्डी शहर बंद ठेवण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे असे 3 आमदार या मोर्चात सहभागी झाले. गोहत्या बंदी कायदा असताना हे कत्तलखाने कुणाच्या आशीर्वादाने चालतात असा आरोप झाला. ठराविक समाजाचे लोक मावा, गुटखा व कत्तलखाने चालवतात असा आरोप खुद्द स्थानिक आमदार मोनिका राजळे यांनीही केला होता. तालुक्यातील कत्तलखाने उखडून टाका अशा सूचनाही आमदार राजळेंनी त्यावेळी दिल्या होत्या. पण काय झालं? काहीच नाही. काही दिवस सगळं शांत झालं आणि पुन्हा 30 गावातील कत्तलखाने नव्या जोमाने सुरू झाले. गेल्या आठवड्यात तर 5 कत्तलखान्यात 1400 किलो गोमांस सापडलं. कापण्यासाठी ठेवलेली 8 जिवंत जनावरेही सापडली. येथेच जनावरांच्या चरबीपासून तयार केलेलं तूपही सापडल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. हे तूप थोडं थिडकं नसून 6 डब्यात सुमारे 100 किलो असल्याचं सांगितलं जात आहे. भेसळीचं तूप ज्या शेडमध्ये बनवलं जात होतं व जनावरे ज्या ठिकाणी कापली जात होती ती जागा आजही आहे तशीच आहे. ना त्याच्यावर प्रशासनाचा बुलडोजर चालला ना तिथे सील ठोकलं गेलं. आता प्रशासनाने हे कत्तलखाने जमीनदोस्त केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मढीचे सरपंच संजय मरकड यांनी दिला. केंद्रात सरकार हिंदुत्ववादी, राज्यातलं सरकार हिंदुत्ववादी, पाथर्डीचे आमदारही हिंदुत्ववादी पक्षाचे. मग एवढं सगळं असताना हे कत्तलखाने पोलिसांच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे चालतात कसे? हा खरा प्रश्न आहे. नगर उत्तरेत सर्वात मोठे कत्तलखाने जसे संगमनेरमध्ये आहेत तसेच नगर दक्षिणेतील सर्वात मोठे कत्तलखाने हे 30 गावात आहेत असं म्हटलं जातं. मराठवाड्यातील आष्टी, शिरूर, कासार, देवराई, पाटोदा, पैठण या तालुक्यात येथूनच गोमांस पाठवलं जातं असाही आरोप आहे. पाथर्डीतील गोरक्षकांनी यावर यापूर्वीही अनेकदा आवाज उठवला आहे, पण काहीच झालेलं नाही. त्यामुळे आता तरी या कत्तलखान्यांवर कारवाई होईल का हा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.